पुढे आम्हाला घेऊन द्या मग घ्या. थँक्यू. मी बाहेर नाही येत. खाली सगळंच येस सर, थँक्यू. सर्वात मुख्य गोष्ट तरुण पिढीला समजायला पाहिजे की मतदान कोणासाठी करतोय आणि कुठल्या कारणासाठी करतोय. दोन मुख्य गोष्ट ज्या ह्या वेळेच्या मतदान आणि उमेदवारांना कळायला पाहिजेत की आचारसंहिता लागल्यामुळे कुठेही फ्लेक्स दिसत नाहीये. जसं आचारसंहिता संपते, या दादाचा वाढदिवस, त्या काकांचा वाढदिवस, हे सगळे जे ही लोक उगतचे फ्लेक्स लावतात, हे सगळे फ्लेक्स त्यांचे ह्याच्या सिग्नलच्या समोर उभे असतात. हे असल्यावर माणसाने सिग्नल पाळायचा कसा? बरं, सिग्नल पाळला नाही की तुम्ही त्यांना फाईन लावता, म्हणजे इकडने पैसे खाणार, तिकडने तुम्ही फ्लेक्स दाखवणार. ह्याच्यात हा सगळा मूर्खपणा आहे. तुम्हाला हे समजायला पाहिजे, फ्लेक्स लावणं बंद करा. आम्हाला माहितीये की कोण जिंकून येणार आहे, कोणाचा वाढदिवस, आणि आम्हाला घेणं देणं नाहीये कोणाचा वाढदिवस आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या प्रकारची गुन्हेगारी पुण्यात वाढतीये, प्रत्येक प्रभागाच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा अतिशय धोका आहे. तरुण पिढी त्याच्याकडे वळत चाललेली आहे, कारण इन्फ्लेशन वाढतंय, रिसेशन वाढतंय, लोकांना नोकऱ्या नाहीयेत, लोक टोळ्यांकडे वाढायला लागलेले आहेत. ही गोष्ट आत्ताचे जे कोण नगरसेवक, जे कोण महापौर, उपमहापौर असतील, मोबाईल अलाव करायचं नाहीये ना. मोबाईल कशी घेऊन आले तुम्ही? काहीतरी पडले मॅडम तुमचं. मॅडम